पीएम किसानचा 23वा हप्ता कधी जमा होणार हा सध्या सगळ्यात मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे। तर शेतकऱ्यांसाठी एक मोठी अपडेट सध्या आलेली आहे। देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारची प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना म्हणजेच एक मोठा आर्थिक आधार बनली आहे। या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपयांची आर्थिक मदत देखील यामधून दिल्या जाते। ही मदत 3 समान हप्त्यांमध्ये म्हणजेच प्रत्येकी 2,000 रुपये अशा स्वरूपामध्ये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाते। आतापर्यंत या योजनेचे 22 हप्ते शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात आले आहेत, म्हणजेच जमा करण्यात आले आहेत। मात्र 22वा हप्ता 13 मार्च 2026 रोजी आसाममधील गुवाहाटी येथून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जारी करण्यात आला होता। त्यानंतर आता देशातील शेतकऱ्यांचे लक्ष 23व्या हप्त्याकडे लागले आहे। 23वा हप्ता नेमका कधी येणार? सध्या सर्वात मोठा प्रश्न म्हणजे पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता कधी जमा होणार याबाबत केंद्र सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत तारीख अशी जाहीर करण्यात आलेली नाही। मात्र मागील काही वर्षांचा जो काही पॅटर्न आहे, ज्या पद्धतीने त्यांनी पैसे जमा वगैरे केलेले आहेत, ते सगळं पाहत असताना हप्ते साधारणपणे 4 महिन्यांच्या अंतरानं ते वितरित केले जातात। पीएम किसान योजनेचे हप्ते साधारणपणे खालील प्रमाणे वितरित होतात। म्हणजे ज्या पद्धतीनं पीएम किसान योजनेचे हप्ते कशा पद्धतीने जमा होतात ते आपण बघूयात। पहिला हप्ता जो आहे तो एप्रिल ते जुलै या दरम्यान होत असतो। दुसरा हप्ता जो असतो तो ऑगस्ट ते नोव्हेंबर, ऑगस्ट आणि नोव्हेंबर यांच्या मधामध्ये तो दुसरा हप्ता जमा होत असतो। तिसरा हप्ता जो असतो तो डिसेंबर ते मार्च या दरम्यान तो केला जातो। 13 मार्च 2026 रोजी 22वा हप्ता जमा झाला होता। जवळपास 3 महिने या गोष्टीला आता पूर्ण झाले आहेत। त्यामुळे आता जूनच्या उत्तरार्धात म्हणजेच किंवा जुलैच्या सुरुवातीला 23वा हप्ता जमा होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे। 13 मार्च 2026 रोजी 22वा हप्ता वितरित झाल्यानंतर जवळपास 3 महिने पूर्ण झाले आहेत। त्यामुळे आता जूनच्या उत्तरार्धात किंवा जुलैच्या सुरुवातीला 23वा हप्ता जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। काही माध्यमांच्या रिपोर्टनुसार 18 जूनच्या आसपासच किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये हा हप्ता जमा देखील होऊ शकतो, नाही का? याची अधिकृत तर घोषणा कुठनं देखील केलेली गेलेली नाही। म्हणजे जोपर्यंत ही घोषणा होईल तोपर्यंत अशी कोणती देखील शक्यता मानता येणार नाही। पीएम किसान योजना म्हणजे नेमकं काय आहे? तर मित्रांनो, चला पीएम किसान योजना म्हणजे काय आहे त्याबद्दलच आपण आता सविस्तर जाणून घेऊ। 2019 मध्ये केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू केली। या योजनेचा मुख्य उद्देश जो होता तो देशातील लहान आणि मध्यम शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देणे हा होता। म्हणजे या पदून छोटे शेतकरी असतील किंवा मोठे शेतकरी असतील यांना थोडंसं आर्थिक पाठबळ मिळावं हा या योजनेचा मुख्य उद्देश होता। यामध्ये शेती करताना बियाणं घेऊ शकतात, खते घेऊ शकतात, औषधे घेऊ शकतात, मजुरांची मजुरी देऊ शकतात आणि इतर अनेक खर्च करावे लागतात। अनेक वेळा आर्थिक अडचणीमुळे शेतकऱ्यांना खूप मोठे असं कर्ज घ्यावं लागतं। अशा परिस्थितीमध्ये पीएम किसान योजनेअंतर्गत मिळणारी जी आर्थिक मदत असते ती शेतकऱ्यांसाठी खूप अशी उपयोगी ठरते। योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट पैसे जमा केले जातात। त्यामुळे कोणत्याही दलालाचा किंवा मध्यस्थाचा यामध्ये हस्तक्षेप राहत नाही। आतापर्यंत किती शेतकऱ्यांना लाभ मिळाला? तर मित्रांनो, या योजनेचा किती शेतकऱ्यांना आतापर्यंत याचा लाभ मिळाला हे जाणून घेऊ। पीएम किसान योजना ही देशातील सर्वात मोठ्या थेट लाभ हस्तांतरण योजनांपैकी एक मानली जाते। या योजनेद्वारे आतापर्यंत कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यात हजारो कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत। देशातील विविध राज्यांमधील शेतकरी या योजनेचा लाभ घेत आहेत। महाराष्ट्रातील लाखो शेतकरी देखील या योजनेचे लाभार्थी आहेत। 23वा हप्ता मिळवण्यासाठी काय करावं लागतं? तर हे जे हप्ते तुमच्या खात्यामध्ये आले नसतील किंवा हे हप्ते घेण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर चला पुढील विषयामध्ये मी तुम्हाला ते सांगतो। अनेक वेळा काही शेतकऱ्यांचे हप्ते विविध कारणांमुळे अडकतात। त्यामुळे 23वा हप्ता मिळण्यापूर्वी काही ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला आता सांगतोय, त्या पहिले तुम्हाला करणं गरजेचे आहे। ई-केवायसी पूर्ण करा। केंद्र सरकारने ई-केवायसी अनिवार्य केले। ज्या शेतकऱ्यांनी अद्याप ई-केवायसी पूर्ण केली नाही त्यांचा हप्ता अडकू शकतो, त्यांना हप्ता मिळणार नाही। आणि ई-केवायसी करण्यासाठी पीएम किसान पोर्टलवर जा, आधार क्रमांक टाका, ओटीपी येईल, ओटीपी आल्याच्या नंतर त्याला पडताळणी करा आणि प्रक्रिया पूर्ण करा। ठीक आहे। दुसरा जो पर्याय आहे तो आधार आणि बँक खातं लिंक असणं आवश्यक आहे। आधार बँक खाते लिंक असणं तुमचं गरजेचं आहे। तुमचे बँक खाते आधारशी लिंक असणे, त्याच्यानंतर ते जर नसेल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार नाही।
बँक खातं सक्रिय असावं, म्हणजे तुमचं बँक खातं चालू आहे का हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. बँक खात्यामध्ये तुमचा व्यवहार सुरू आहे का हे तपासा. पैसे जातात का टाकून बघा, येतात का हे टाकून बघा. जर काही मायनस मध्ये असेल तर ते पण चेक करा. त्यासोबतच तुम्ही जो काही IFSC कोड दिलेला असतो, IFSC कोड कधी कधी चुकलेला असतो, ते देखील तपासा. जर IFSC कोड जर चुकीचा असेल तर तुमच्या खात्याला पैसे येऊ शकत नाहीत. त्यासोबतच बेनिफिशरी जो स्टेटस असतो तो तपासा. आणि त्यानंतर 23 हप्त्याची वाट पाहत असताना शेतकरी आपली स्थिती जी आहे की बाबा आपण नक्की त्या लिस्टमध्ये आहोत की नाही, तर त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल की PM किसानचा जो अधिकृत वेबसाईट आहे त्या ठिकाणी बेनिफिशरी स्टेटसचा पर्याय निवडा आणि नोंदणीकृत तुमचा जो काही रजिस्टर मोबाईल नंबर दिलेला आहे तो मोबाईल नंबर टाका. त्यानंतर OTP येईल, तो OTP त्या ठिकाणी व्यवस्थितपणे सबमिट करा, जेणेकरून तुमच्या मोबाईलचं व्हेरिफिकेशन तिथं होऊन जाईल की हा जे तुम्हीच आहेत म्हणून. त्यानंतर तुमचा जसं मोबाईल नंबरचा OTP टाकला तिथं तुमच्या स्क्रीनवरती तुमच्या त्यांची संपूर्ण माहिती तुम्हाला स्क्रीनवर तिथं दिसल्या जाईल. यामध्ये तुमचं नाव असेल, लाभार्थी यादी आहे की नाही हे तुम्हाला समजू शकतं. जर नाव नसेल तर समजून घ्या, तुम्हाला बरेचसे काही कामं करणं अजून गरजेचे आहेत. अनेक शेतकरी तक्रार करतात की इतरांच्या खात्यात पैसे आले पण त्यांच्या खात्यात अजून जमा पैसे झाले नाही. तर यामागे जे काही कारण असू शकतात नाही का, की छोट्या छोट्या गोष्टी असतात. जसं की तुमचं KYC पूर्ण नाही, त्याच्यानंतर आधार क्रमांक जो तुम्ही टाकलेला कदाचित तो चुकीचा असू शकतो किंवा त्याच्यामध्ये काहीतरी करेक्शन असू शकतं. बँक खात्याची चुकीची माहिती तुम्ही भरलेली आहे, कधी कधी खाता क्रमांक चुकलेला आहे, नाव चुकलेला आहे, IFSC कोड चुकलेला आहे. त्याच्यानंतर खातं जे बँक अकाउंट आहे तुमचं ते कधी कधी बँक सस्पेंड करतं की तुम्ही व्यवहार करत नाही त्याच्यामुळं. आणि त्याच्यानंतर जे असतात डुप्लिकेट नोंदणी आहे की नाही, या काही गोष्टी असतात ह्या बघणं तुम्हाला गरजेचे आहे. जमीन नोंदीची पडताळणी अपूर्ण असणे, मोबाईल नंबर अपडेट नसणे, या सर्व बाबी वेळेत दुरुस्त केल्यास हप्ता लवकरात लवकर मिळत त्याच्यासाठी तुम्हाला काहीच अडचण येणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी ही योजना का महत्वाची आहे चला आपण जाणून घेऊ. महाराष्ट्रात अनेक भागांमध्ये दुष्काळ, अवकाळी पाऊस, गारपीट आणि बाजारभावातील चढ उतार यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींचा सतत सामना करावा लागतो. अशा परिस्थितीमध्ये PM किसान योजनेअंतर्गत मिळणारे जे काही 6,000 रुपये आहेत, ही मोठी रक्कम जरी नसली तरी शेतीसाठी बियाणे, खते किंवा इतर किरकोळ खर्च भागवण्यासाठी नक्कीच मदत करते. विशेष म्हणजे खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वी मिळणारा हप्ता शेतकऱ्यांसाठी उपयोगीचा ठरतो, म्हणजे जेणेकरून काहीतरी खरेदी वगैरे आपल्याला करता येते त्याच्यामध्ये. 23 हप्त्याबाबत शेतकऱ्यांची अपेक्षा म्हणजे अशी आहे की सध्या खरीप हंगामाची तयारी सुरू झाली आहे. बियाणे, खते आणि शेती मशागतीचा खर्च वाढला आहे, त्यामुळे शेतकरी 23 हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. जर केंद्र सरकारने जून किंवा जुलै महिन्यात हा हप्ता वितरित केला तर लाखो शेतकऱ्यांना त्याचा थेट फायदा होईल. याच्यामध्ये महत्वाचा जो आहे ते आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 23वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची दाट शक्यता आहे. जरी सरकारने अधिकृत अद्याप अशी तारीख जाहीर केलेली नसली तरी देखील मागील जो पॅटर्न आहे पैसे जमा करण्याचा ते जूनच्या अखेरीस किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये हप्ता येऊ शकतो. त्यामुळे हे हप्ते मिळवण्यासाठी जे काही मी तुम्हाला वरती सांगितल्याप्रमाणे आपले KYC असतील ते पटकन जाऊन पूर्ण करा. आधार बँक लिंक नसेल ते लिंक करा. त्याच्यानंतर तुमची जी माहिती आहे ती योग्य आहे का नाही ते तपासा. त्यानंतर जे पण तुमचे मोबाईल नंबर आहे ते अपडेट आहे का ते करा. त्यामुळे शेतकऱ्यांना जे आहे ती माहिती एकदा तपासून घेणं गरजेचे आहे. तुम्ही एकदा जा, थोडा वेळ लागेल, चेक करा, त्याच्याशिवाय पुढच्या गोष्टी होणार नाही. आणि कोणत्याही हे जर ओके असेल तर कोणतीच अडचण तुम्हाला येणार नाही. याच्यामध्ये तुमचं अकाउंटला पैसे जमा होतील. आणि या कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी आता फक्त अधिकृत घोषणेची प्रतीक्षा राहिली आहे. पण आमचं व्यक्तिगत मत आहे की जूनच्या एंडिंगला किंवा जुलैच्या सुरुवातीला तुम्हाला हप्ता पडून जाईल. तर मित्रांनो, शेती संदर्भातील अत्याधिक माहिती असे मिळवण्यासाठी आपल्या YouTube चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला फॉलो करा. भेटू अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.